केलेले नाहीत। आम्ही वारंवार मागणी विधानसभेत केली की याच्यावर श्वेतपत्रिका काढा, ते श्वेतपत्रिका काढत नाही। टोल कुठल्या पद्धतीने लावला याच्या पद्धतीचा गृहपाठच यांनी केलेला नाही, तो त्यांनी मांडलेला नाही। आता बाळा नांदगावकरजी म्हणाले की बाबा आम्ही कोर्टात गेलो, कोर्टात अगदी सरकारने आपलं ॲफिडेव्हिट सुद्धा दाखल केलं नाही। मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्राला आणायचं की ज्यामधनं अशा पद्धतीचं एखादं हिंसक आंदोलन बाहेर आलं पाहिजे आणि एक अराजकता निर्माण झाली पाहिजे। आणि त्यामुळे ह्याचं सर्वस्वी दोषी कोणी असेल तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार आहे नंबर 1। नंबर 2, मुद्दामून दोनदा मंत्री महोदय असं म्हणाले की 1,38,000 कोटी हे द्यावे लागतील, 36,000 कोटी। आता 11 कोटीचा महाराष्ट्र, गेल्या 15 वर्षामध्ये यांनी 1,36,000 कोटीचे रस्ते बनवले, तर महाराष्ट्राला किती मोठी फॅसिलिटी मिळाली असती हो। त्यामुळे सामान्य कॅल्क्युलेशन, अभय देशपांडेंसारखा हुशार पत्रकार ते कॅल्क्युलेशन मांडू शकतो की एका माणसाला रोडच्या मागे जवळजवळ 10 ते 15,000 रुपयाच्या वर यांनी 15 वर्षामध्ये दिले, अशा सुविधा दिल्यात, हे महाराष्ट्र मानेल का? आणि त्यामुळे गडबड, भ्रष्टाचार, घोळ हा तिथे असल्यामुळे ही अराजकता, ही आंदोलन ही पेटत आहे आणि ह्याचं सर्वस्व दोष यांच्याकडे आहे। पण त्याच्यावर आता आंदोलन करून निवडणुकीच्या तोंडावर हा मुद्दा आणून मनसे याचा राजकीय निवडणुकीतला लाभ उठवू पाहत आहे। आता असं जो तो राजकीय कार्यक्रम आपापला करणार। भारतीय जनता पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केली की आम्ही सत्तेवर आलो तर टोल मुक्त महाराष्ट्र करू। आम्ही त्याचा आमचा बॅकअप प्लॅन रेडी ठेवला। मनसेला आंदोलन करावंसं वाटलं त्यांनी आंदोलन केलं, पण ह्या सगळ्याच्या मुळाशी सरकारची भूमिका जी आहे सरकार म्हणत असेल की आम्ही नवीन टोल धोरण आणणार आहोत, तर आपल्याला असं वाटतं आंदोलनानंतर, नव्या टोल धोरणानंतर हा उद्रेक शांत होईल? मुळात मुद्दा असा आहे की आंदोलनानंतर एखाद्या राजकीय पक्षाने, भारतीय जनता पक्षाच्या घोषणा केल्यानंतर, कोणीतरी कोर्टात गेल्यानंतर तुम्ही पॉलिसी आणणार आहात, म्हणजे तुमचा स्वयंभू विचार काही नाहीये का? आजही कॅबिनेटमध्ये तुम्ही चर्चा करत नाही, हे म्हणताय पारदर्शकता असली पाहिजे, सगळ्या गोष्टींचा स्पष्टता झाली पाहिजे, कधी हे उशिराचं शानपण का सुचलंय? हर्षवर्धनजी, विरोधी पक्षाची टीका म्हणून केवळ या मुद्द्यांकडे पाहता येणार नाही, परंतु या सगळ्याला आम्ही अटेंड करायला उशीर लावला ही गोष्ट तर वारंवार सातत्यानं समोर येते। प्रत्येक गोष्टीत निर्णय न घेणे अशा नावाची गोष्ट का बरं सातत्यानं दिसायला लागली आहे? नाही, बरं झालं आमचे मित्र आशिष शेलार म्हणाले की राजकीय दृष्ट्या त्यांनी कबूलच केलेलं आहे, कारण निवडणूक आल्यानंतर कदाचित हा प्रश्न अधिक मोठ्या प्रमाणात ऐरणीवर आलेला दिसतोय। मी याच्यामध्ये जे सांगितलं ते हे काय फक्त काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सरकारच्या काळात झालं असं नाहीये। कदाचित आशिष शेलार त्यावेळेस आमदार नव्हते। 1996ला ज्यावेळेस हा जी आर खरं मॉडिफाय झाला, तुम्ही त्याच सरकारमध्ये मंत्री होतात की? मी अपक्ष म्हणून तुम्ही विसरू नका, त्या सरकारमध्ये तुम्ही मंत्री होतात, निर्णय घ्यायला। तुम्हाला ऐकून आशिष जी, आम्ही समर्थन दिलं अपक्षाने म्हणून भाजप सेनेचं सरकार 4.5 वर्ष चाललं, हे तुम्ही विसरू नका। आम्ही होतो म्हणजे तुमचं सरकार टिकवलं, ते आम्ही मतदान केलं अपक्षाने म्हणून टिकलं। आम्ही राज्यमंत्री होतो, आम्ही ते पण सांगा ना। एक मिनिट, आता टोलला दिरंगाई होतीये, या निर्णयाला हा मुद्दा आहे? नाही, म्हणून याच्यामध्ये असं आहे की आता निश्चितच आहे की असे आता बरेच, आता हे टोलचं आंदोलन झालं, उद्या ऊर्जा विभागाचं आंदोलन, त्यानंतर पुन्हा शेतकऱ्यांच्या ऊसाच्या संदर्भातलं आंदोलन, आता ही सगळी आंदोलन आपण दर लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदरचे 6 महिने जर आपण पाहिलं तर हेच घडत आलेले सांगतो। याचा अर्थ की आम्ही काहीतरी पळवाट काढतो असं नाहीये। ही गोष्ट खरी आहे की याच्यामध्ये आपल्याला खूप खोलवर जाऊन विचार करून मार्ग काढावा लागेल, कारण हा सोपा प्रश्न नाहीये। आज महाराष्ट्रामध्ये आपण पहा ना, ठीक आहे, एका बाजूला टोल अन्यायकारक होत असेल तर तो बाब तपासून घ्यावी लागेल, त्याबद्दल दुमत नाही, पण एक उदाहरण सांगतो। आता पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे, बाळा नांदगावकर आमच्यावर राज्यमंत्री होते, त्यांना माहिती, त्यावेळेस तो रस्ता झाला। आज काय परिस्थिती पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेची? आज माणसं सहजपणाने येऊ शकतात। कोल्हापूरहून जर एखादी व्यक्तीला जर मुंबईला यायचं असेल तर 1 दिवस लागायचा। आज रस्ते झाल्यामुळं ती माणसं येऊ शकतात आणि त्याच दिवशी परत जाऊ शकतात। हे तर आहेच ना सांगतो। आता ह्याच्यामध्ये अन्यायकारक वसुली, त्याचा लीज पिरियड किती दिला, याबद्दलची स्पष्टता होणं गरजेचं आहे। आणि मला असं वाटतं की त्याबद्दल उशीर झाला असं म्हणता येणार नाही, कारण हे आर्थिक विषयाचे खूप मोठे विषय आहेत आणि याबद्दल निश्चितच सरकार गांभीर्याने विचार करते आणि योग्य निर्णय आम्ही घेऊ। आणखीन एका गोष्टीचा गांभीर्यानं हर्षवर्धनजी विचार करायची वेळ आलेली होती आणि ती वेळ अजूनही आहे, ती म्हणजे
अत्यंत चिथावणीखोर अशी भाषा वापरल्याबद्दल एखाद्याला अटक केली जाऊ शकते अशा प्रकारची पहिली विधानं आली. एवढं असून सुद्धा राज ठाकरे यांना आजवर अटक करण्यात आलेली नाही. या संदर्भात सरकार नेमकी भूमिका काय घेते, इथेही थंडा करके खाओ अशी वृत्ती दिसते का, या प्रश्नावर किंवा या मुद्द्यावर सरकार नेमकी काय भूमिका घेणार आहे? एका ब्रेक नंतर हर्षवर्धनजींचं उत्तर पाहूया. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय निवडणुकीचं व्हिटॅमिन टी. उद्याचे स्वप्न आजच सत्यात उतरवा. ॲडलॅब्स इमॅजिका आणि गोल्फ सिटी शेजारी आपल्या बजेटमधलं घर त्वरित बुक करा. अरिहंत अर्शिया खोपोलीमध्ये सर्व सोयी सुविधाजनक 1 RK 1 BHK आणि 2 BHK 12 ते 26 लाखापर्यंत उपलब्ध. आजच संपर्क करा 022 41 29 22 22. नवीन बजाज डिस्कवर 100M 100cc 4 व्हॉल्व DTSI इंजिन से देते 9.3 PS पॉवर, म्हणजेच पॉवरचं. नव सत्य आहे, नव सत्य आहे, नव सत्य आहे. सोबतच डिस्क ब्रेक म्हणजे सेफ्टीचं. नव सत्य आहे, नव सत्य आहे, नव सत्य आहे. आणि 84 किलोमीटर प्रति लिटरचं मायलेज म्हणजे मायलेज बाईक्सचं. नव सत्य आहे, नव सत्य आहे, नव सत्य आहे. नवीन बजाज डिस्कवर 100M माइलेज बाइक्सचं नव सत्य आहे. कभी प्यार है, कभी रिश्ता. हम जानते हैं गहनों की अहमियत, इसीलिए हम देते हैं 100% शुद्धता, सही दाम और अटूट भरोसा. रतनलाल सी बाफना ज्वेलर्स, भारतवर्ष का स्वर्ण तीर. ऍसिडिटी असो किंवा कॉन्स्टिपेशन, पोटाच्या सर्व विकारांवर ऍसिड ड्रॉप हेच सोल्युशन. घ्या 2 चमचे ऍसिड ड्रॉप, घालवा सर्व पोटाचे त्रास. पोटाच्या सर्व विकारांना द्या फुल स्टॉप. घ्या 2 चमचे ऍसिड ड्रॉप. पण आता ब्लीच नाही, ट्राय व्हॅनिश लिक्विड क्लोरीन फ्री. याचा ऍक्टिव्ह ऑक्सिजन हड्डी डाग सहज काढतो आणि कपड्यांवर करतो प्रेम. डाग गेले आणि रंगही एकदम सुरक्षित. व्हॅनिश, ट्रस्ट पिंक, फॉरगेट स्टेन्स. या चला आज आपल्या अन्नदात्याला भेटा. सगळे यांना शेतकरी म्हणतात. हे जमीन नांगरून तिच्या उरात बी पेरतात. रोज सकाळी, दररोज 12 महिने संघर्ष करत आहेत. आम्ही तर फक्त शेतामध्ये यांना साथ देत आहोत. थेंबांऐवजी लाटांची बरसात करत आहोत. आम्ही आहोत देशाच्या अन्नदात्याची शक्ती. शक्ती पंप्स. स्वप्नांना सत्य रूप दे, शतवर्षांची परंपरा ही. भूत वर्तमान सहजणी, भविष्य काळाशी बैंक ही. कॉस्मॉस मध्ये या फरक अनुभवा. साखळी सिमेंट नाला बंधाऱ्यांमुळे गावागावांमध्ये पाणी मिळालं. बळीराजाचे डोळे सुखावले आनंदानं. हे पाणी बघून आमच्या मनाला समाधान आहे. या दुष्काळी भागातील जनतेला या बंधाऱ्यांच्यामुळे दिलासा मिळाला. तलाव, ओढे, नाल्यांमधून प्रचंड प्रमाणावर गाळ काढण्यात आला. तिथे साखळी सिमेंट बंधारे बांधण्यात आले. पडलेल्या प्रत्येक पाण्याचा थेंब वाचवण्यात आला आणि त्यातून गावाच्या गावांना पाणी मिळालं. सुखसमृद्धी आली. शेतीची परिस्थिती 25% सुधारणा झाली. गाळ उपासल्यामुळे चांगलं पाणी साठायला लागलंय. आता एकदम समान वाटते मॅडम. सरकारनं चांगलंच काम केले. फायदा भरपूर झाला मॅडम. अतिशय खुश. पुणे, सातारा, सांगली, अहमदनगर, सोलापूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये 15 तालुक्यांमध्ये 474 गावांमध्ये 144 कोटी रुपये खर्चून 1487 बंधारे बांधले. त्यातून 10,303 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आलं आणि राज्य जलयुक्त झालं. महाराष्ट्र शासन कृतिशील शासन. उत्तम आहे सेवा नवीन रूप. आम्ही आपलं बँकिंग बनवतो सोपं. जीपी पार्सिक बँक. यावर्षी समर हॉलिडेज आज सुरू होऊन संपत आहेत 31 जानेवारीला. त्वरा करा, 31 जानेवारी पूर्वी बुकिंग करा आणि प्रत्येकी 1,000 ते 50,000 रुपयांपर्यंत वाचवा. फक्त केसरी सोबत. रेपको मध्ये मनासारखे व गरजेनुसार लोन ऑप्शन्स आहेत. खूप फ्रेंडली सर्व्हिस आहे आणि फास्ट पण. लोन त्वरित मिळणार. आणि या सोबत जुडलेले सगळे विवरण पारदर्शक आहे. आता सांग. रेपको होम फायनान्स. रेपको, आपली गरज आणि उत्तम सेवेसाठी.
Just rupees 5.99 lakhs. The fully loaded limited edition Vista Tech, designed to thrill. ची जी काही योग्य भूमिका असेल ती गृह विभाग निश्चितपणाने घेईल. दुसरं मला ह्या माध्यमातून एक विनंती करायची किंवा आव्हान करायचे की अशा पद्धतीनं नुकसान होऊन मला असं वाटतं हा प्रश्न सुटेल असं नाहीये आणि म्हणून कायदा आणि सुव्यवस्थेचा कुठेही भंग होता कामा नये. लोकशाही मार्गाने प्रत्येकाला अधिकार आहेत आपापल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आंदोलन करणं किंवा मागण्या लोकांच्या समोर मांडण्यासाठी पुढाकार घेणं हा लोकशाहीमधला प्रत्येकाचा तो अधिकार आहे. पण तो करत असताना आंदोलनाची अशा प्रकारची दिशा घेऊन जावं असं मला वाटत नाही आणि म्हणून कुठेही पब्लिक प्रॉपर्टी नुकसान किंवा इतर कोणाला त्याचा त्रास होऊ नये ही तरी किमान एक गोष्ट तरी आपण सर्वांनी आत्मसात केलं पाहिजे. हर्षवर्धनजी हा मुद्दा क्षणभर मान्य केला तरी बाळा नांदगावकर मला सांगा तुमच्या या सगळ्या आंदोलनाला विशेषतः राज ठाकरे यांनी एक चिथावणीखोर अशा स्वरूपाचं भाषण म्हणता येईल जे केलं. उद्रेक जो होता तो उद्रेक हा जनतेच्या मनात या प्रश्नाबद्दल खदखदणाऱ्या अशा भावनेचा होता का तुमच्या कार्यकर्त्यांचा होता? तुम्हाला साधं उदाहरण देतो ना, माझ्याकडे मी त्यासाठी मुद्दा माहिती आणलेली जी मुख्यमंत्र्यांकडे आम्ही दिलेली माहिती त्यातली. आता सन्माननीय मंत्री महोदयांनी या ठिकाणी सांगितलं मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेचं त्याचंच उदाहरण देतो. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरती रोजचा टोल 1,37,00,000 रुपये मिळतो रोजचा, म्हणजे वर्षाचे 456 कोटी रुपये होतात. आता हे कॉन्ट्रॅक्ट दिले 2027 पर्यंत विचार करा, म्हणजे एकूण 2027 पर्यंत होतात 15,000 कोटी. त्यांचा खर्च झाला आता 2,500 कोटी, मिळतात किती 15,000 कोटी, म्हणजे हा 12,500 कोटीचा स्ट्रेट घोटाळा आहे. तुमचे रस्ते चांगले नाहीत ऐका महाराष्ट्रात परतावा असतो त्या पैशावर व्याज असतं त्या पैशाचा परतावा असतो त्याचं एक इकॉनॉमिक मॉडेल असतं त्याचं मेंटेनन्स आहे. काय कुठलं मेंटेनन्स आहे? कुठलं हॉस्पिटल आहे? कुठल्या सवलती दिलेल्या आहेत? ज्या इतर राज्यांमध्ये आहेत कमी टोल आहे, रस्ते चांगले आहेत, जिथे रस्ते खराब आहेत तिथे टोल. मला बाळा ॲम्ब्युलन्स नाही, दुसऱ्या एका गोष्टीवर तुमचं लक्ष वेधायचंय. मनसेनं आंदोलन केलं, काही तास काही टोल नाके बंद पाडले, प्रश्न ऐरणीवर आला, भाषणाची चर्चा सुरू झाली, त्याच्यावर गुन्हा दाखल झाला. आज मंत्रिमंडळात त्या विषयासंदर्भात काही चर्चा झाली, मुख्यमंत्र्यांनी काही निवेदन दिलं, ते सुद्धा संदिग्ध अशा स्वरूपाचं आहे, त्यातनं हाती काही लागलं नाही. सरकारने हाती काही लागलं नाही मी समजू शकतो, परंतु या आंदोलनात तुमच्या हाती नेमकं काय लागलं? आमच्या हाती लागणार नक्की आणि हे टोलचं आंदोलन आम्ही तडीच नेणार. आमची शुक्रवारी साहेबांनी आमची मीटिंग बोलवली आहे पुण्यामध्ये, त्याच्यात साहेब त्या विषयावरती काय तो निर्णय घेणार आहेत आणि त्यावेळेला ते त्यांना जी काय घोषणा करायची ती करतील. मला असं वाटतं की अर्धवट आम्ही आंदोलन सोडलेलं नाही, सोडणार नाही. हे आंदोलन तडीच नेऊन जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न महाराष्ट्र राज्यात महाराष्ट्र नवनिर्माण केल्याशिवाय तुम्हाला काय वाटतं? मी खात्री देतो. मनसेला या आंदोलनातनं काय मिळालं आणि जनतेला काय मिळालं? नाही, टोलचा मुद्दा तर लोकांमध्ये असंतोष आहे, सर्व राजकीय पक्ष त्याचा फायदा घेणार. म्हणजे त्यांना जो मिळाला पाठिंबा आहे तो त्या असंतोषाचा खतखतणारा फायदा आणि त्यातच शिवसेना भाजपाने महाराष्ट्राला टोलमुक्त करण्याची घोषणा केलेली आणि एकूणच आपच्या आगमनानंतर किंवा एकूण राजकीय रागरंगानंतर की मनसे कुठेतरी बाजूला पडते या सगळ्या टोटल पिक्चरमध्ये असं एक मधल्या काळामध्ये एक चित्र निर्माण झालं होतं. राज ठाकरे यांना असला कुठला तरी मुद्दा घेणं हवा अति आवश्यक होतं की ज्यामुळे ते परत त्या मेन फ्रेममध्ये येतील, मेन स्ट्रीममध्ये येतील. त्यांनी हा टोलचा मुद्दा बरोबर पकडलेला आहे. मुळात प्रश्न आहे की हा मुद्दा त्यांनी तोडफोडीचं जे केलेलं आहे ह्याच्यामुळे काही दिवस वातावरण तापेल. आता सरकार काय ऍक्शन घेतं मला वाटतं त्याच्यावर बरंच अवलंबून आहे. सरकारला मनसेची शक्ती वाढणं सत्ताधारी पक्षांना नेहमीच पाहिजे आहे, त्यामुळे कदाचित ते राज ठाकरे यांना सोयीचं ठरेल त्यावेळीच हा लॉ त्याचा ओन कोर्स जो आहे ना. काय वाटतं आपल्याला? नाही, मला असं वाटतं याच्यात दोन गोष्टी, म्हणजे मी गुन्हा आणि अटक ह्या विषयासंबंधी फक्त बोलतो की याच्यातल्या दोन गोष्टी आहेत. मला वाटतं की प्रक्षोभक विधानावर कोणावर केस दाखल करावे ह्याचे पॅरामीटर सोयीस्कररित्या राज्यामध्ये लावले गेलेले आहेत. आणि मग बाळासाहेब ठाकरेजी गेल्यानंतर सुद्धा एकाने दिलेल्या कॉमेंटवर काय झालं हे अख्ख्या महाराष्ट्राने बघितलं. त्यामुळे प्रक्षोभक कुठलं विधान कुठलंही पॉलिटिकल राज्य सरकार बरोबर करते आणि त्यामुळे ह्या सगळ्या प्रकरणात राज ठाकरेंचं विधान जर प्रक्षोभक मानायचं झालं तर प्रत्येक राजकीय सभेमधल्या 80% नेत्यांच्या भाषणामध्ये प्रक्षोभक विधानांच्या केसेस दाखल कराव्या लागतील आणि त्यामुळे त्याच्यावर एक अकॅडमिक डिस्कशन झालं पाहिजे. मुद्दा क्रमांक 1. मुद्दा क्रमांक 2, आता जे अभयजी म्हणाले, तुम्ही बोलता बोलता म्हणाला ठंडा करके खाओ, तर ह्या राज्य सरकारचं ठंडा करके खाओ हे धोरण नाही, गरम करो और मजा लो, गरम करो और मजा लो. आणि त्यामुळे राज्य सरकार ह्याच्यातला पॉलिटिकल जो अँगल आहे तो ह्यांनाही त्रासदायक कसा होईल, आम्हाला नुकसानदायक कसा होईल आणि स्वतः
करायची एकही संधी या कार्यक्रमात जरी सोडली नसली तरी सांगलीकरांसाठी मात्र आज एक गुड न्यूज आली आणि ती म्हणजे सांगलीचा टोल रद्द करण्याची घोषणा सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी आज जाहीर केली. एक प्रकारे हा टोल रद्द करण्याची नेमकी कारणं काय होती आणि जर अशा प्रकारे सांगलीचा टोल रद्द होऊ शकतो तर मग तो इतर ठिकाणचा रद्द का बरं होऊ शकत नाही आणि अशा प्रकारे टोल रद्द होणं हे मनसेच्या आंदोलनाचा परिपाक आहे का, या तिन्ही गोष्टींचा आपण विचार करणार आहोत. हर्षवर्धनजींना याच्यावर विचारलं का ब्रेक नंतर कुठे जाऊ नका पाहत राहा झी 24 तास. आपण पाहताय निवडणुकीचं व्हिटॅमिन टी. उलट पलट दो बारिश का असर. वेदरकोट ऑल गार्ड एक्सटीरियर पेंट. इसमें है सिलिकॉन जो दीवारों पर पानी टिकने ना दे. आपका घर रहे फंगस फ्री और 100% रेन प्रूफ. बर्जर वेदरकोट ऑल गार्ड, ट्रूली ड्युरेबल. वाढलेलं कोलेस्ट्रॉल म्हणजे प्रत्येक पावलाला एक मोठं आव्हानच ठरतं. म्हणूनच सनड्रॉप हार्ट ह्याच्यामध्ये आहे ओरायझनॉल जे कोलेस्ट्रॉल कमी करायला मदत करतं फक्त 30 दिवसात. सनड्रॉप हार्ट कोलेस्ट्रॉल कमी होईल. आता कोलेस्ट्रॉल होईल कमी आणि फायदे होतील जास्त. 1 लिटर सनड्रॉप हार्ट सोबत 200 ml सनड्रॉप हार्ट फ्री. मळमळतनी जळजळतनी ढवळतनी कळमळतनी विभळतनी तळमळतनी छळतय मला पोट. अरे घे ना धावती योग. उद्याचे स्वप्न आजच सत्यात उतरवा. अडलॅब्स इमॅजिका आणि गोल्फ सिटी शेजारी आपल्या बजेटमधलं घर त्वरित बुक करा. अरिहंत अर्शिया खोपोलीमध्ये सर्व सोयी सुविधाजनक 1 RK 1 BHK आणि 2 BHK 12 ते 26 लाखापर्यंत उपलब्ध. आजच संपर्क करा 022 41 29 22 22. अमेझिंग थँक्स टू संतूर. संतूर स्पार्कलिंग स्पून ऑफर. 3 संतूर 100 ग्रॅम साबणासोबत मिळवा 1 स्पून अगदी मोफत. त्वरा करा. मम्मी आपल्या स्वच्छ दिसणाऱ्या किचन मध्ये देखील राहून जातात अदृश्य जंतू. म्हणूनच डेटॉल सुरक्षा आता नवीन हेल्दी किचन जेल मध्ये जो चमकवतो भांडी, सिंक आणि मारतो सामान्य लिक्विडच्या तुलनेत 100 पट जास्त जंतू. आता झालं ना खरोखर स्वच्छ. आम्ही आहोत देशाच्या अन्नदात्याची शक्ती. शक्ती पंप्स. अमेझिंग थँक्स टू संतूर. संतूर स्पार्कलिंग स्पून ऑफर. 3 संतूर 100 ग्रॅम साबणासोबत मिळवा 1 स्पून अगदी मोफत. त्वरा करा. मम्मी उद्याचे स्वप्न आजच सत्यात उतरवा. अडलॅब्स इमॅजिका आणि गोल्फ सिटी शेजारी आपल्या बजेटमधलं घर त्वरित बुक करा. अरिहंत अर्शिया खोपोलीमध्ये सर्व